जे वाटप करताय कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि काय सांगणार? 3 डिसेंबरला जो दिव्यांग दिन होता, तर 3 डिसेंबरच्या दिव्यांग दिनाच्या निमित्तानं आम्ही जालन्यालाही वाटप केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आमचे जे नासेर भाई आहेत अतिशय मरमर करतात, आमचे हे भाऊ आहेत सगळे, अगदी माझे ते दिव्यांग बंधू भगिनी सगळे आहेत. या सगळ्यांना सर्वप्रथम मी दिव्यांग दिनाच्या बिलेटेड का होईना सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आणि दिव्यांग म्हणजे नेमकं काय जर मी तुम्हाला सांगेल तर माझे ऐकणारे जे बंधू भगिनी आहेत, मी फक्त मतिमंद लोकांना दिव्यांग मानते, फक्त मतिमंद लोक दिव्यांग मानते. कारण हे जे सगळे आहेत हे खरोखर आता नासेर भैया आपण दिव्यांग म्हणू शकतो का, जे सगळ्यांसाठी उभं राहतात, सगळ्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतात. आणि माझे असं म्हणणं आहे की प्रत्येकाने दिव्यांग लोकांच्या संदर्भात आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. प्रत्येकाला जर आपण उभं करण्याचा प्रयत्न करू तर आपणही नक्कीच उभं राहत असतो. आणि खरोखर दिव्यांग बांधवांना खूप गरज आहे. प्रशासन हे सुद्धा खूप दुर्लक्ष करत आहे आणि जे हाल होत असतात हे हाल अपेक्षा बघवत नाहीत. प्रत्येकाने आपल्याकडे जे असेल यातून माझं असं म्हणणं आहे की आपल्या कमाईच्या 25% दिव्यांगांना आपण दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी माझे जे नासेर भाऊ आहेत, माझे जे बाकीचे बंधू भगिनी आमचे सगळे सोबत आहेत आणि आम्ही सगळे मिळून यानंतर कायमस्वरूपी दिव्यांगांसाठी काम करणार आहोत. फक्त माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की आपले जे दिव्यांग बांधव वगैरे आहेत सगळ्यांनी अभ्यासावर भर द्यावा, सगळ्यांनी शिक्षणावर भर द्यावा. शिक्षणाशिवाय आपल्याला इथून अगदी अव्वल क्रमांक घेईन किंवा जो अगदी चांगल्या प्रकारे प्रगती करेल, चांगल्या प्रकारे तो यशस्वी होईल. माझं नासेर भैयालाही म्हणणे, जो दिव्यांग चांगल्या प्रकारे 10वीला पास होईल, 12वीला पास होईल त्याचा आम्ही नक्कीच मानधन देऊ, सत्कार करू आणि त्याचा पुढच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः, माझी मुलगी मैत्री आहे, आमच्या वतीनं आम्ही त्या दिव्यांगाची पुढच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारते. नमस्कार, मी शेख नासेर, दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मार्फत बोलतो. आज आम्ही जागतिक दिन निमित्त आज इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण हा कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की दिव्यांगाला काय कमी पडते आणि तिथपर्यंत कसं जावा आणि कसं त्याला द्यावा. हे आम्ही गावगाव शहरामध्ये फिरून दिव्यांगाची नोंदणी केली. त्या नोंदणीमध्ये आम्हाला असं कळालं की शासन फक्त नावासाठी आहे, प्रशासनचे लोक आणि शासन काही करत नाही. आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत दिव्यांगाची नोंदणी केली. त्या नोंदणीमध्ये दिव्यांगाला कुबडी देणार आहे, त्या नोंदणीमध्ये व्हीलचेअर देणार आहे, त्या नोंदणीमध्ये 3 चाकी सायकल देणार आहे आणि त्या नोंदणीमध्ये जे गरजू दिव्यांग आहेत आणि विधवा आहेत त्यांना मुलासाठी शिक्षणासाठी खूप काही प्रॉब्लेम आहेत, त्यांना आम्ही मदत करणार आहे. असे भरपूर आमच्याकडे योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही वस्तूच्या माध्यमातून दिव्यांगाची मदत करणार आहे. आणि मी आवाहन करतो की औरंगाबाद जिल्ह्यातील शहरातील सर्व दिव्यांग बांधवांनी या कार्यक्रमाला येऊन आमच्या संस्थेला भेटून नोंदणी करावी आणि जर नोंदणी केली तर आम्ही त्यांना तिथपर्यंत त्यांचं जे साहित्य आहे त्यांना काय आमच्याकडून आम्ही ते देण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्याकडं शासनाच्या मार्फत जेवढे योजना आहेत, भरपूर योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना आहे, कर्जविषयी माहिती आहे, ही सर्व माहिती देऊ त्यांना. आम्ही कर्ज काढून देऊ, कर्ज असेल तर संजय गांधी योजना आहे, महानगरपालिका योजना आहे, 5% निधी आहे. निधी सुद्धा देत नाही, पण आम्हाला वारंवार आंदोलन करावं लागतं. गेटवर जाऊन आंदोलन मागितल्याशिवाय आम्हाला शासन देत नाही. मग आपण सगळे एकत्र येऊ आणि शासनाला धडा शिकवू की आम्ही काय करू शकतो. म्हणून सगळे माझ्या दिव्यांगांमधून आमच्या पाठीचे राहणे आणि या संस्थेच्या पाठीचे राहणे गरजेचं आहे. कारण ही संस्था दिव्यांगासाठी तळमळ काम करते आणि काम करणार आहे. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही दिव्यांगासाठी काय काय योजना आहे आणि काय काय करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. शासनाचे जे अधिकारी आहेत 1 नंबर भ्रष्टाचार अधिकारी आहेत. या भ्रष्टाधिकारीमुळे आमचा निधी आम्हाला टाइमवर मिळत नाही, ही खरी गोष्ट आहे. कारण आम्हाला पत्र द्यावं लागतं, प्रत्येक वेळेस निवेदन द्यावं लागतं. शासनाला थोडीफार लाज लज्जा नाही हो, ज्यांना 2 पाय नाही, डोळे नाही, हात नाही, अशा दिव्यांग बांधवांना शासनापर्यंत गेटवर जाऊन हटका मारावा लागतो आणि निवेदन द्यावं लागतं, आंदोलन करावं लागतं. तोपर्यंत आम्ही आंदोलन करत नाही, तोपर्यंत आमच्या अकाउंटला खात्याला दिव्यांग बांधवांना पैसे मिळत नाही. शासनाचे भ्रष्टाधिकारीमुळे आमचा प्रॉब्लेम आहे. जर शासनाचे भ्रष्टाधिकारी एखादे काम केलं तर दिव्यांगांना घराच्या बाहेर निघणं येणार नाही आणि सर्व दिव्यांगाचं सर्व काम व्यवस्थित राहणार आहे. आणि त्यांचे जे योजना त्यांना वेळ भेटले, त्यांना मान सन्मान भेटला तर आम्ही प्रशासनाचा बी मान सन्मान करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अपंग दिनाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा.
आज जर महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर अपंगांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर शासन स्तरावरती जी गोष्ट होत नाही, जी व्हायला पाहिजे ती कोणत्या अभावी होत नाही तर निधी अभावी होत नाही. आणि ह्या निधीसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR, या CSR निधी अंतर्गत या महाराष्ट्रामध्ये 2865 कोटी रुपये हे अपंग असतील, उपजीविका असेल या घटकासाठी उपलब्ध आहेत. पण अपंगाच्या संस्थेने आपली कागदपत्र पूर्ण करून शासनाच्या पाठीमागे न लागता CSRचा जो निधी आहे 2% CSR कंपनीकडनं खर्च केला जातो, त्या निधीचा वापर करून महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सेवा असतील, वस्तू स्वरूपात असेल किंवा शिक्षण असेल, आरोग्य असेल, उपजीविका असेल या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आताच मधुतारा या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा स्तरावरती एक संस्था निवड करून प्रत्येक संस्थेला 100 किंवा 1 कोटीच्या पद्धतीचा निधी पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र NGO समिती म्हणून आम्ही करणार आहोत. अनेक जे जिल्हा स्तरावरती ज्या काही संस्था आहेत त्यांनी मदर NGO म्हणून तारांगण या संस्थेकडे नोंदणी करावी आणि त्या पद्धतीची डॉक्युमेंट तयार करावीत असं मी आव्हान या निमित्तानं करतो. आणि पुन्हा एकदा शेख सरांना त्यांच्या कार्याला त्यांच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त माझ्या महाराष्ट्रभरातल्या सर्व दिव्यांग बंधू भगिनी आणि सर्व संस्था दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या त्यांना सर्वांना मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनचा मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये दिव्यांग आधार विकास संस्था ही संस्था जी आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष स्वतः नासिर शेख आहेत, जे दोन्ही पायाने दिव्यांग आहेत. त्यांना अजिबात चालता येत नाहीये, ते घसरून चालतात. पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की दिव्यांगपणावर मात करून आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. पण आज त्यांच्या सोबतीला त्यांचे संचालक, आज जर तुम्ही बघितलं तर संचालक आमचे मिर्झाबाई जे आहेत त्यांना हात नाहीये, तर अशा कुणाला हात नाहीये, कुणाला पाय नाहीये, अशा सगळ्यांना एकत्र करून आज दिव्यांग आधार विकास संस्था यांनी हा जो जागतिक दिव्यांग दिनाचा जो कार्यक्रम भरवलाय त्याच्यासाठी मी मनापासून मधुतारा फाउंडेशनच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन करतो. आणि नासिरभाई आपल्या सोबत मधुतारा फाउंडेशन कायम राहील. जसं महाराष्ट्रभर आपला आरोग्य, दिव्यांग, निराधार, अनाथ, शिक्षण, रोजगार या विषयावरती काम आहे. आणि आज त्याच माध्यमातून आमचे जे युवराज सर आहेत, जे अतिशय NGOच्या माध्यमातून की 2% CSR निधी जो आहे तो प्रत्येक दिव्यांगाच्या संस्थेला मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे. आणि आज त्यांनी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन यांनी ह्याच्यामध्ये उतरून काम करावं म्हणून त्यांनी जे आवाहन केलंय तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर, युवराज सरांचे खरं की आमच्या स्वामींच्या रूपामध्ये युवराज सर आज इथं अवतरलेले आहेत. आणि खरं म्हणजे आज रीना मॅडम असतील किंवा आमचे श्रीवास्तव सर असतील, आमचे शंकर सर असतील किंवा बाकीचे जेवढे काही मान्यवर आहेत इथं, आमच्या शाहीन मॅडम आहेत, शायदा मॅडम आहेत, अनेक रायना मॅडम आहेत, म्हणजे आणखी म्हणजे अशी लोक आहेत की ज्यांना चालताच येत नाही. त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी जर करायचं असेल तर आपल्याला CSRच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच करावं लागेल. कारण काय की समाजामध्ये आपण ज्यावेळेस राहतो त्यावेळेस समाजामध्ये आपण ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून देतो असे आमदार, खासदार यांना 5 कोटी रुपये निधी मिळतो. त्याच्यातला